बेसिकली स्कॉलरशिप ज्या आहेत त्याच्याविषयी आपण एक ओव्हरऑल माहिती विद्यार्थ्यांना दिली तर खूप बरं होईल. स्कॉलरशिप ज्या असतात त्या विद्यापीठातून काही निवडक मुलांना दिल्या जातात. पण सर्वसाधारणपणे असा गैरसमज असतो की फक्त हुशार मुलांनाच ह्या स्कॉलरशिप दिल्या जातात. तर तसं नसून ज्या विद्यार्थ्यांना त्या विद्यापीठामध्ये काम करायची आवड आहे किंवा त्या विद्यापीठाच्या संशोधनात्मक कार्यात त्याला सहभाग घ्यायचा आहे अशा मुलांना ह्या स्कॉलरशिप दिल्या जातात. त्याच्यामुळे अनेक वेळा ॲव्हरेज विद्यार्थी सुद्धा जर व्यवस्थित विद्यापीठामध्ये राईट विद्यापीठामध्ये गेले तर त्यांना त्या स्कॉलरशिप्स ह्या मिळतात. परदेशातल्या कोणती विद्यापीठं अशी आहेत किंवा इन्स्टिट्यूट्स अशा आहेत ज्या भारतीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतात? साधारणपणे अमेरिकेतल्या ज्या टॉप इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना या स्कॉलरशिप्स देण्यामध्ये जास्त स्वारस्य असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्याकडे संशोधनात्मक काम खूप आहे. सर्वप्रथम हे लक्षात आलं पाहिजे की स्कॉलरशिप ही तुमच्या अकॅडमिक अचीव्हमेंट्सचा बद्दल दिली जात नाही, तर तुम्ही ज्या संशोधनात्मक कार्यात सहभागी होत आहात त्याच्या बदल्यात दिली जाते. नॅचरली तीच विद्यापीठं स्कॉलरशिप देतात ज्यांच्याकडे हे कार्य उपलब्ध आहे. आणि अशा विद्यापीठांमधून जर तुम्ही प्रवेश मिळवू शकलात तर तुम्ही भारताचे किंवा जगातल्या कुठल्याही देशाचे असलात तरी ह्या स्कॉलरशिप्स तुम्हाला मिळतात असं साधारणपणे पाहायला मिळतं. सर्वसाधारणपणे असा गैरसमज असतो की ह्या स्कॉलरशिप मेरिट किंवा आर्थिक परिस्थिती पाहून दिल्या जातात. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी जर माझी परिस्थिती हालाकीची दाखवली तर मला स्कॉलरशिप्स मिळतील. सुनील साहेब, तसं अजिबात नाहीये. ह्या स्कॉलरशिप्स तुम्हाला तुमच्या त्या संशोधनात्मक कार्यात सहभाग होण्यासाठी म्हणून जास्त दिल्या जातात. अर्थात तुमच्या अकॅडमिक अचीव्हमेंटसाठी पण काही स्कॉलरशिप असतात, पण त्यांचं एकूण प्रमाण हे 2% इतकंच असतं. 98% स्कॉलरशिप ह्या संशोधनात्मक कार्यात पार्टिसिपेट होण्यासाठी म्हणून दिल्या जातात. आणि एकंदरीत स्वरूप काय असतं, म्हणजे आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना पण मिळू शकते का, फक्त सायन्सच्याच विद्यार्थ्यांना मिळतात असं काय? तसं नाहीये. जर तुम्ही अमेरिकन टॉप इन्स्टिट्यूशन्समध्ये प्रवेश मिळवला आणि तो कुठल्याही विषयासाठी मिळवला आणि त्या विषयामध्ये तुम्ही ऍडमिशन घेत असताना त्या युनिव्हर्सिटीकडे खूप काम आहे आणि त्या मानाने काम करणारे लोक कमी आहेत, अशी जर परिस्थिती तुम्ही निवडू शकला, आणि हे ऐकायला कॉम्प्लिकेटेड वाटेल पण ह्यातलं बरंचसं तुम्हाला इंटरनेटवरनं कळतं की या युनिव्हर्सिटीकडे आता ह्या विषयावर बरेच फंड्स अवेलेबल आहेत आणि त्या हिशोबाने जर तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला ह्या स्कॉलरशिप मिळू शकतात. एखाद्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं तर बेसिक क्वालिफिकेशन काय लागतं, कितवी नंतर करता येतं? साधारणपणे ग्रॅज्युएशन किंवा अंडर ग्रॅज्युएशनची विद्यापीठच फक्त स्कॉलरशिप्स ऑफर करतात. त्याच्यामुळे 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांना परदेशात जायचं असेल तर त्यांना 12वी पासूनच्या विद्यार्थ्यांना, अर्थात तुम्ही जितक्या उच्च शिक्षणासाठी जाल तितक्या स्कॉलरशिप्स जास्त अवेलेबल असतात. 12वी नंतर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप थोड्याशा कमी मिळतात कारण त्यांचा संशोधनात्मक कार्यात सहभाग तेवढा जास्त होऊ शकत नाही. ग्रॅज्युएशन नंतर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना थोड्याशा स्कॉलरशिप जास्त मिळतात आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मात्र संपूर्ण स्कॉलरशिप देऊन वर त्यांच्या पार्टिसिपेशनबद्दल त्यांना एक स्टायपंड दिला जातो. तर हायेस्ट तुम्ही जितक्या हायर लेवलला जाल तितक्या तुमच्या स्कॉलरशिप्स वाढत जातात. कम्प्युटर सायन्समध्ये फंड्स खूप जास्त अवेलेबल आहेत आणि त्यांनी जर त्यातलं इथलं शिक्षण पण अमेरिकेशी संलग्न अशा विद्यापीठातनं घेतलेलं असेल तर त्याला नक्कीच प्रवेशासाठी आणि स्कॉलरशिपसाठी प्राधान्य मिळू शकतं. फक्त युनिव्हर्सिटी सिलेक्ट करत असताना त्यांनी अशी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करावी ज्याच्यामध्ये त्यांना रिसर्च भरपूर आहे आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये फक्त रिसर्चच नाही तर त्या डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या मुलांची संख्या कमी आहे आणि रिसर्च भरपूर आहे. हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला नक्की मिळू शकतं. मुलगी आहे, त्या मुलीला ऍग्रिकल्चरला जाऊन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे फॉरेन कंट्रीजमध्ये करायचा विचार होता. तर त्याच्यासाठी विशेष प्रयत्न काय करायला लागतील आणि त्या ठिकाणी मी असं ऐकलं की 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ऍडमिशन मिळतं. तर त्याबद्दल काय माहिती देऊ शकाल का? बरोबर. 2 प्रश्न आहेत तुषार साहेबांचे. एक तुषार साहेब असं आहे की पूर्वी असं होतं की 4 वर्षांचंच ग्रॅज्युएशन ग्राह्य मानलं जायचं पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, पण हल्ली तशी परिस्थिती नाहीये. भारतीय विद्यार्थी जास्तीत जास्त संख्येने परदेशात जात असल्यामुळे आता त्यांना आपली एज्युकेशन सिस्टीम चांगली कळलेली आहे आणि अनेक विद्यापीठं 12+3 या विद्यार्थ्यांनाही ऍडमिशनही देतात आणि स्कॉलरशिपही देतात. ऍग्रिकल्चरमध्ये अमेरिकेमधल्या विद्यापीठातून खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च चालतो आणि तुम्हाला ऍडमिशन्सही चांगल्या मिळू शकतात आणि स्कॉलरशिप्सही चांगल्या मिळू शकतात. जर तुमच्याकडे वेळ असेल, अजून तिला जर 1-2 वर्ष भारतातच शिक्षण बाकी असेल तर मात्र त्यांनी ह्या 2 वर्षांमध्ये अभ्यासेतर इतर प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी बरंच काम करावं आणि त्याच्याने त्यांचं जास्त चांगलं होऊ शकतं असं मला वाटतं. मी डोंबिवलीवरून बोलतोय. माझा प्रश्न असा आहे
की जर तुम्ही जीमॅट देऊन बाहेरच्या इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्हाला US मधून मॅनेजमेंट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते का? आणि त्यासाठी तुमचा वर्क एक्सपिरियन्स किंवा दुसऱ्या काही गोष्टी लागतात तर त्याची क्वालिफिकेशन काय आहे? गणेशला मला असं सांगायला असं वाटेल की त्याला चांगल्या स्कॉलरशिप्स मिळू शकतात जीमॅट नंतर. वर्क एक्सपिरियन्स जर जास्त चांगला असेल तर ह्या स्कॉलरशिप जास्त अवेलेबल आहेत. जीमॅटचा स्कोर खूप चांगला असायला पाहिजे आणि एक सर्वसाधारणपणे असं सांगता येतं की मास्टर्सला जितक्या स्कॉलरशिप मिळतात तितक्या MBAला मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे MBAचा खर्च थोडासा जास्त होतो. पण स्कॉलरशिप जर कॅन्डिडेचर चांगलं असेल तर निश्चितच मिळू शकतात. की माझा नातू आता 12वीची परीक्षा दिली आहे आणि SATची परीक्षा देतोय. त्याची नॅशनॅलिटी अमेरिकन आहे, तर त्याचा त्याला तिथे फायदा काही होऊ शकेल का? त्याला टॉफेलची परीक्षा इथे द्यायला पाहिजे का अमेरिकन नॅशनॅलिटी असल्यामुळे? आणि तिथे गेल्या तिथे चांगल्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळायला सोपं जाईल का? शिवाय असं ऐकलंय की तिथल्या नॅशनॅलिटी असलेल्या मुलांना तिथे फ्रीशिप किंवा स्कॉलरशिप मिळू शकते लवकर. अमेरिकन सिटिझनशिप असेल तर त्याला टोफेल द्यायची अजिबात गरज नाही. पण सॅट ही परीक्षा त्यांनी नक्की द्यावी, कारण सॅट परीक्षा ही प्रत्येकाला अमेरिकेतल्या राहणाऱ्या विद्यार्थ्याला जरी अमेरिकेमध्ये शिकायचं असेल तरी सॅट ही परीक्षा त्याला द्यावी लागते. त्याच्यामुळे सॅट त्यांनी नक्की द्यावी. ज्या स्टेटचा तो नागरिक आहे, अमेरिका हा फार मोठा देश आहे, पण ज्या स्टेटचा तो नागरिक आहे त्या स्टेटमध्ये जर त्यांनी युनिव्हर्सिटी निवडली तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याला इन स्टेट ट्युशन दिली जाते, जी इंटरनॅशनल स्टुडंट्सच्या ट्युशनच्या मानाने 1/4 पेक्षाही कमी असते. त्याशिवाय त्याच्याकडे स्कॉलरशिपच्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात, कारण त्यांची सहसा अशी इच्छा असते की 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वतःच्या हिमतीवरच शिक्षण करावं, पालकांकडनं पैसे घेऊन जाऊ नयेत. म्हणून अमेरिकन नागरिकत्व त्याला नक्की फायद्याचं ठरू शकतं आणि त्यांनी सॅट ही परीक्षा दिल्यानंतर त्याच्या स्टेटमध्ये शक्यतो ऍडमिशन घ्यावी. मुलगाने BDS केलेला आहे, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. त्याला जर MDS करायचं असेल तर US मध्ये त्याला जायचा विचार आहे, तर काही स्कॉलरशिप अवेलेबल आहेत का? PDS केल्यानंतर MDS करण्यासाठी किंवा कुठल्याही वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना जेव्हा अमेरिकेला जावंसं वाटतं तेव्हा क्लिनिकल ब्रांचेससाठी त्यांना प्रवेश मिळणं तितकंसं सोपं नसतं. या शाखांचा खर्चही जास्त आहे आणि तिथे आज जायची जी प्रोसिजर आहे ती पण फार क्लिष्ट अशी असल्यामुळे त्यांनी सुरुवात करावी नॉन क्लिनिकल कोर्सेसमधनं. त्याच्यासाठी भरपूर स्कॉलरशिप्स आहेत आणि हे कोर्सेस कंप्लीट करत असताना त्यांनी क्लिनिकलमध्ये जर प्रवेश घेतला तर त्यांचा खर्च कमी येऊ शकतो. स्कॉलरशिप्स क्लिनिकल कोर्सेससाठी वेगळ्या अशा काही मिळत नाहीत, पण त्यांनी नॉन क्लिनिकल प्रोग्रामसाठी जर मास्टर्सला ऍडमिशन घेतली आणि स्कॉलरशिप घेतल्या आणि तो प्रोग्राम कंप्लीट करत असताना जर त्यांनी क्लिनिकलसाठी प्रयत्न केला तर ते नक्कीच चांगलं होऊ शकेल. मुलगा 3rd इयर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करतोय आता आणि त्याला US ला जायचं आहे आणि आता त्यांनी GRE ची परीक्षा दिली आणि त्याचा स्कोर जरा लो आहे, तर साधारण 1300 मध्ये. तर आय जस्ट वॉन्ट टू नो की त्याचं फंडिंग त्याला किती मिळेल आणि ह्याचे क्रायटेरिया काय असतं. म्हणजे त्याचे अकॅडमिक्स इज व्हेरी गुड, 75% अँड अबाव ॲव्हरेज त्याचे हे आहेत, तर कितपर्यंत फंडिंग त्याला मिळू शकतं आणि त्याचं क्रायटेरिया काय? बरोबर. सर्वप्रथम जोशी मॅडम 1300च्या वर जर स्कोर असेल तर तो एक अत्युत्तम स्कोर आहे असं मी म्हणेन. उगीच अतिशय जास्त मार्कांचा हव्यास धरणाऱ्यांपैकी अमेरिकन विद्यापीठं नाही आहेत. 1300चा पेक्षा जास्त स्कोर म्हणजे त्याला अबाव ॲव्हरेज किंवा एक्सेप्शनल अशा कॅटेगरीमध्ये त्याला प्लेसमेंट्स मिळू शकतील. त्याचा अकॅडमिक परफॉर्मन्सही चांगला आहे असं तुम्ही म्हणता. त्यांनी याशिवाय जर काही एक्स्ट्रा करिक्युलर आणि को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज केलेल्या असतील तर त्यांचा फार मोठा फायदा त्याला ऍप्लिकेशन प्रोसेसमध्ये होऊ शकतो. आणि तो 3rd इयरमध्ये आहे मॅडम. त्यांनी त्याच्याकडे अजून 1.5 वर्ष बाकी आहेत. त्यात त्यांनी जास्तीत जास्त पेपर प्रेझेंटेशन्स, टेक्निकल प्रेझेंटेशन्स, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, सोशल सर्व्हिस अशा पद्धतीने जर त्यांनी त्याचा कॅन्डिडेचर तयार केलं तर त्याला खूप चांगल्या स्कॉलरशिप मिळू शकतील. आणि मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे त्यांनी जर अशी विद्यापीठांची निवड केली की ज्या विद्यापीठांमध्ये त्याच्या फील्डमध्ये खूप चांगला रिसर्च चालू आहे तर त्याला 100% आणि खूप चांगल्या स्कॉलरशिप मिळतील असं मला वाटतं. माझा मुलगा आहे, B.Pharm करतोय. त्याला फॉरेनला MS करता जायचं आहे, तर त्याला स्कॉलरशिप वगैरे त्याने 12 अप्लिकेशन युनिव्हर्सिटीला पाठवलं आहे. तर बरं 5 युनिव्हर्सिटीतून त्याचा परत आलाय. बाकीच्या युनिव्हर्सिटी आता त्याला वेटिंग आहे किंवा नंबर लागला, मग त्याला तिथे स्कॉलरशिप वगैरे मिळू शकते का? गंगाधर साहेब, फार्मसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळायला थोडीशी अडचण अशी येते की भारतातल्या फार्मसीच्या एज्युकेशनला
आणि अमेरिकन बॅचलर्स डिग्रीच्या विद्यार्थ्यांचा जो सिलेबस आहे तो फार व्यवस्थित मॅच होत नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचा त्या युनिव्हर्सिटीमध्ये होणाऱ्या संशोधनात सहभाग होणं हे थोडंसं अवघड होतं आणि त्याच्यामुळे स्कॉलरशिप ह्या थोड्याशा लिमिटेड प्रमाणात मिळतात. तुमचा मुलगा जर एक्सेप्शनल असेल आणि त्याचे जीआरईचे स्कोअर खूप चांगले असतील तर त्याला स्कॉलरशिप नक्की मिळेल, पण इतर क्षेत्रांच्या मानाने फार्मसीच्या क्षेत्रामध्ये स्कॉलरशिप थोड्याशा कमी मिळतात हे मी नक्की सांगेन. मला विचारायचं होतं, मी फिजिओथेरपीमध्ये बॅचलर्स डिग्री कंप्लीट केलेली आहे, तर आता ह्याचा स्कोप कसा आहे आणि ह्याच्या मास्टर्स डिग्री तिकडे करण्यात किती फायदा तर राहील? फिजिओथेरपी हा गेली अनेक वर्ष अमेरिकेमध्ये सगळ्यात फेवरेट कोर्स मानला जातो भारतीय विद्यार्थ्यांसाठी. फिजिओथेरपीच्या प्रोफेशनल्सची डिमांडही अमेरिकन हॉस्पिटल्समधून खूप चांगली आहे आणि भारतीय फिजिओथेरपिस्टना मागणीही अमेरिकेमध्ये खूप चांगली असल्यामुळे तुम्ही मास्टर्स डिग्री जर अमेरिकन युनिव्हर्सिटीमधनं केली तर तुम्हाला स्कॉलरशिपही चांगल्या मिळतील आणि मास्टर्स डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला तिथे सेटल होण्यासाठी किंवा जॉब मिळण्यासाठी तुम्हाला फिजिओथेरपी या फील्डचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं.